हॅलो. सो मला वाटतं ह्याच लेक्चरच्या गेल्या पार्टमध्ये आपण अभिवृत्तीला सुरुवात केली होती. तर ना अभिवृत्ती म्हणजे ॲटिट्यूड ह्या गोष्टी मी म्हटलं होतं की जरा कम्पेअर करा. कम्पेअर केलं तर उत्तरं सोडवणं किंवा उत्तरं लिहिणं थोडं सोपं जाईल. 2 किंवा 3 किंवा आणखीन अ, ज्या संज्ञा आहेत त्याला एका संज्ञेने कम्पेअर करत राहिलात तर ते सोपं जाईल. तर आता आपण काय करूयात की अभिवृत्तीला आपण मूल्य या गोष्टीशी कम्पेअर करूयात. बघा मी मूल्य ह्या गोष्टीशी कम्पेअर करण्याचं कारणच हे आहे की मी याआधी मूल्य ह्यावर लेक्चर घेतलेलं आहे, म्हणजे यूट्यूबसाठी लेक्चर टाकलेलं आहे मी, आणि आता आपण अभिवृत्ती पण पाहिले. तर अगदी क्विक आपण एक बघूयात. वन्स अगेन हे सगळं पुस्तकात आहे, तर पुस्तक घेतलं तर तुम्हाला हे सगळं तुमच्या हातात येईल वाचण्यासाठी. ओके. सो मूल्य काय आहे तिथे व्याख्या मी म्हटलेली आहे. काय आहेत मूल्य? तर जगण्याचे आदर्श नियम, जे वन्स अगेन आपल्या फॅमिली कुटुंबाच्या जी काही मूल्य आहेत, आपल्या धार्मिक ज्या काही मूल्य आहेत, आपण ज्या कल्चरमध्ये वाढलेलो आहोत, आपली जडणघडण आहे, त्यातून जी काही बेसिक जगण्याचे जे काही आदर्श नियम असतात ती म्हणजे आपली मूल्य असतात. आणि मग आपण जसे घडत जातो, आपण बाहेर जातो, आपले मित्रमैत्रिणी तयार होतात, शिक्षण संस्था तयार होतात, आपलं व्यक्ती म्हणून प्रगल्भ होत जातो, आणि मग आपल्या ॲटिट्यूड म्हणजे अभिवृत्ती आपली तयार होत असते. सो विशिष्ट गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपला बनत असतो. सो विशिष्ट दृष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे अभिवृत्ती. आणि आपल्याला आपल्या कल्चरमधून किंवा जे घरात घालून दिलेली जी काही आदर्श आहेत त्यातून जे काही मिळालेलं आहे ती आहेत मूल्य. आता व्याप्ती काय आहे? तर ही व्याप्ती जनरल आहे. म्हणजे सौंदर्य असू शकतं का मूल्य? हो, असू शकतं. कंपॅशन असू शकतं का मूल्य? तर असू शकतं. आता अभिवृत्ती काय आहे? तर जनरल नाही, स्पेसिफिक आहे. म्हणजे ताजमहल सुंदर वाटतोय ना मला ताजमहल, सौंदर्य ही जरी माझी व्हॅल्यू असली तरी मला सुंदर, माझी ताजमहलकडे बघण्याची वृत्ती काय? ताजमहल सुंदर आहे. मी म्हटलं की करुणा, कंपॅशन, हे जरी माझं मूल्य असलं तरी एखाद्या पाळीव प्राण्याकडे किंवा भटक्या कुत्र्यांकडे जर मी करुणेने बघत असेल तर तो माझा काय झाला? ॲटिट्यूड झाला. तर मग ते स्पेसिफिक झालं. त्यानंतर काय आहे? स्थिरता आहे. व्हॅल्यूच्या दीर्घकाळासाठी असतात, त्याच्यामुळे त्या अधिक स्थिर असतात. आणि मी आधी म्हटलेलं आहे की आपण सोशल इन्फ्लुएन्स्ड होऊ शकतो, काही गोष्टी वाचू शकतो, काही गोष्टी आपल्याला इन्फ्लुएन्स्ड करून आपला ॲटिट्यूड जो आहे हा बदलत राहतो किंवा बदलू शकतो. सो ॲटिट्यूड जो आहे तो फार स्थिर नाही आणि अनुभवानुसार त्याच्यात बदल होऊ शकतो. त्यानंतर मी काय म्हटलेलं आहे की माणसाकडे एक मला वाटतं साधारण एक 5-10 मूल्य असू शकतात. त्याचा आवाका जरा कमी आहे मूल्यांचा. पण ॲटिट्यूड ही अशी गोष्ट आहे की ॲटिट्यूड प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक माणसासाठी, मी ॲज अ प्राची घोसाळकर, माझा ॲटिट्यूड हा प्रत्येक माणसासाठी वेगळा असू शकतो, प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो, प्रत्येक घटनेसाठी वेगळा असू शकतो. म्हणजे व्यक्ती जरी एक असली तरी माझा प्रत्येक व्यक्तीकडे बघण्याचा, इतर प्रत्येक व्यक्तीशी बोलण्याचा, माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये मी कशी आहे, माझ्या घरी मी कशी आहे, ह्यामधला ॲटिट्यूड हा पूर्ण वेगळा असू शकतो. त्याच्याचमुळे ॲटिट्यूड हा कसा, म्हणजे ॲटिट्यूडला हजारो आयाम हे असू शकतात. आता प्रश्न काय आहे? तर काय योग्य आहे? माझी जी व्हॅल्यू आहे ती मला काय योग्य आणि काय अयोग्य ह्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी किंवा ह्याची निवड करण्यासाठी मदत करते. तर माझा जो ॲटिट्यूड आहे, माझा ॲटिट्यूड जर बिल्डअप झाला, एखादी व्यक्ती माझ्याशी म्हणजे समजा आपण अनोळखी व्यक्ती आहे, किंवा अनोळखी म्हणण्यापेक्षा आपण रोज प्रवासात आहोत, रोज तुम्ही लोकल ट्रेनने प्रवास करता, आणि एक स्त्री रोज माझ्या डब्यात किंवा आपण कंपार्टमेंटमध्ये रोज आहे, आणि मी एक 8 दिवस 10 दिवस गेल्यानंतर मी तिला जर स्माईल दिली आणि जर ती मला स्माईल बॅक, म्हणजे मी जे हसते आहे तिच्याकडे पाहून, तर तीही माझ्याकडे बघून हसली, तर माझा ॲटिट्यूड काय होणार? अरे वा, छान आहे बरं का ही स्त्री. पण ती हसलीच नाही, तिने इग्नोर केलं, तिने दुसरीकडे बघितलं, तर पुढच्या वेळेला मी स्माईल देईन का? तर नाही. तर बघण्याचा म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा, काय योग्य काय अयोग्य हे मूल्य ठरवतं. पण मग माझा ॲटिट्यूड टुवर्ड्स दॅट लेडी काय होणार आहे? तर माझी मे बी ती न आवडती व्यक्ती होऊ शकते. सो इथे मला काय आवडतं आणि मला काय नाही आवडत हे कोण ठरवतं? तर माझी अभिवृत्ती ही ठरवत असते. मला वाटतं मी गेल्या लेक्चरमध्ये ना आरक्षण या गोष्टीबद्दल बोलले होते. आता इथे उदाहरण मी दिलं, इक्वॅलिटी, समानता. मला सगळ्यांसाठी समानता अपेक्षित आहे. मी समानतेता ही माझी व्हॅल्यू आहे, ती मी माझ्या रोजच्या जीवनामध्ये मी त्याचा वापर करत असते, ही माझी व्हॅल्यू झाली, मूल्य झालं. पण
आरक्षणाला मी पाठिंबा देणार आहे की आरक्षणाला मी विरोध करणार आहे, हे मला आलेल्या अनुभवावरून जो माझा ॲटिट्यूड तयार झालेला आहे प्रति रिझर्वेशन म्हणजे प्रति आरक्षण, त्यानुसार ॲटिट्यूड हा माझा, म्हणजे मी आरक्षणाला पाठिंबा देईन का विरोध करीन हे त्या घटनेनुसार त्या अनुभवानुसार ठरेल, म्हणजे माझ्यासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीसाठी. सो मला वाटतं आणखीन पुढचे 1-2-4 व्हिडिओज मी ह्याच्याचवर घेऊन येईन की कम्पॅरिझन बिटवीन अभिव्यक्ती आणि इतर, म्हणजे मग बिलीफवर घेऊन येऊयात आपण, ॲबिलिटीवर घेऊन येऊयात आपण, किंवा एथिक्स आणि ॲटिट्यूडवर घेऊन येऊयात. सो अशा कम्पॅरिझनमध्ये आपण घेऊन येऊयात आणि जेणेकरून तुमचा अभिवृत्ती चांगलं होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं, परत एकदा परीक्षा जवळ आलेली आहे आणि फक्त अभिवृत्ती हा एकच टॉपिक त्या परीक्षेत नाही आहे. सो इथे बघा पुस्तकात अनुक्रमणिकेमध्ये मी जे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत ते तुम्हाला एकदा जर दिसत असतील तिथपर्यंत तर दाखवते. तर हे एवढे जे टॉपिक्स आहेत त्याला टच करून मी जाईन, निदान तुमची समज तिथपर्यंत येईल एवढे लेक्चर्स मी यूट्यूबमधनं कव्हर करण्याचा प्रयत्न करीन. आणि ऑफकोर्स हे लेक्चर्स ज्या मुलांना ॲक्सेस नाही आहे त्यांच्यासाठी आहे, पण ज्यांना ॲक्सेस आहे, ऑनलाईन ॲक्सेस आहे, ज्यांच्याकडे काय म्हणा अनुकूल परिस्थिती आहे, त्यांनी ऑनलाईन लेक्चर्स जॉईन करायला काहीही हरकत नाही. परत एकदा सांगते, 5 तारखेला आपण फ्रेश बॅच ऑनलाईन लेक्चर्सची एथिक्सची सुरू करत आहोत. ऑलराईट, थँक्यू.